नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलमध्ये. आणि आज आपण घेऊन आलो आहोत भूमिहीन प्रमाणपत्र कसं काढायचे किंवा भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र कसं काढायचं. दोन्ही कन्सेप्ट एकच आहे. तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कुठले, त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, त्यासाठी येण्यासाठी लागणारा कालावधी किती, या सर्व गोष्टीची सखोल चर्चा याच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहात. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, नवीन येणारा व्हिडिओ पाहायला मिस करू नका. तर चला आपण आपल्या वेबसाईटवरती येतो, म्हणजे आपलेसरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून भरपूर अशा शेकडो सर्व्हिसेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या वेबसाईटच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. तर ह्या सर्व्हिसेस कमी कॉस्टमध्ये कशा मिळायच्या त्याच्या संदर्भात पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतातच. तर त्याबद्दल मी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार नाही. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगेल की याच्यामध्ये तुम्ही या साईटवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर वेल, नसेल केलं तर आय बटनाला इकडे एक लिंक प्रोव्हाइड करून देतो मी, तिकडे क्लिक करून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा की रजिस्ट्रेशन कसं करायचं. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर ह्या पूर्ण सर्व्हिसेससाठी ॲक्सेस घेता येईल. आणि तुम्ही डोमासाईल, उत्पन्न, त्याचबरोबर नॅशनॅलिटी हे सर्टिफिकेट काढले नसेल, शेतकरी प्रमाणपत्र, शेतकरी असल्याचा दाखला, तर ते प्रमाणपत्र जरी काढायचे असतील तुम्हाला तर कसे काढायचे त्याची संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, किंवा आय बटनामध्ये मध्ये मध्ये लिंक येत राहते, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर चालू करा आजचा आपला पहिला टॉपिक. याच्यामध्ये आयडी आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. हा टाकल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपलं डिस्ट्रिक्ट निवडायचं. ॲज युज्युअल मी माझं बीड डिस्ट्रिक्ट निवडतोय आणि लॉग इन या बटनाला क्लिक करतो. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर सॉरी, कॅप्चा इनव्हॅलिड आहे, कॅप्चा परत टाकावं लागेल मला. मी इकडे कॅप्चा एंटर करतोय आणि त्यानंतर लॉग इन या बटनाला क्लिक करूया. इकडे आपलं डॅशबोर्ड ओपन होते. इकडे तुम्ही जर अप्लाय केलेल्या काही सर्व्हिसेस असतील तर इकडे तुम्हाला शो होणार आहेत की कुठल्या सर्व्हिसेस तुम्ही अप्लाय केल्या, त्याचं स्टेटस काय, रेसिप्ट, कुठल्या डिपार्टमेंटचं वगैरे सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला इकडे दिलेल्या आहेत. आता तुम्हाला जी सर्व्हिस घ्यायची आहे भूमिहीन प्रमाणपत्राची, ती रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये असते. तर तुम्हाला इकडे यायचे आणि इकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट सर्च करायचे. इकडे तुम्ही PQR सिरीज सापडली, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, मी याला क्लिक करतो. इकडे क्लिक केल्याच्या नंतर इथे सब डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये तुम्हाला अगेन रेव्हेन्यू सर्व्हिसेस निवडायचं आहे. याच्यामध्ये आता आपण इकडे निवडणार आहोत भूमिहीन प्रमाणपत्र. त्यासाठी इथे पहा, तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र सर्च करायचं. इकडे पूर्ण यादीमध्ये तुम्हाला इथे फर्स्टला लँडलेस लेबर सर्टिफिकेट असं नाव दिसेल आणि प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही नेव्हिगेट होता या सर्व्हिसेसच्या साईटवरती. मी ऑलरेडी एक ॲप्लिकेशन फॉर्म भरले, त्याची डिटेल्स इकडे शो करत आहे, पण आपल्याला या डिटेल्सचं काही संबंध नाही, आपण नवीन फॉर्म भरणार आहोत. तर इकडे सर्व्हिस लिस्टमध्ये या. इकडे अगेन तुम्हाला परत निवडायचं आहे की तुम्ही कुठल्या सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन करत आहात. इकडे पहा, लँडलेस लेबर सर्टिफिकेट इकडे दिसत आहे, याला आपण क्लिक करूयात. आणि याला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर एक रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्ट ओपन होईल. इकडे लिस्ट ओपन झाली की कसले डॉक्युमेंट लागणार आहे. डॉक्युमेंट पाहूयात. इथं लिहिले प्रूफ ऑफ आयडेंटिटी एनी वन, कुठले एक कागदपत्र तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये त्यांना ऑप्शन दिलेत पॅन, वोटर, आधार. याच्यापैकी कुठले एक कागद तुम्ही तुमच्याकडे ठेवा, त्याच्यामुळे तुम्ही हे ऍप्लिकेशन करू शकता. तुम्ही याच्यामध्ये माझ्याकडे आधार कार्ड आहे, मी ते अपलोड करणार आहे. त्यानंतर आहे प्रूफ ऑफ ऍड्रेस, तुम्ही जिकडे राहता त्याचा पत्त्याचा पुरावा काय. त्यासाठी अगेन 11 डॉक्युमेंट दिले, तुम्हाला कुठले एक डॉक्युमेंट रेडी करायचे. मी माझं रेशन कार्ड इकडे अवेलेबल केले. त्यानंतर आहे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स, ऑल मॅन्डेटरी, सगळे डॉक्युमेंट जोडायचे. कोणते? ऑदर मध्ये तुम्ही मतदान कार्ड जोडणार आहात, किंवा ज्याच्याकडे पॅन असेल पॅन पण जोडा. त्यानंतर आहे सेल्फ डिक्लेरेशन, ते तुम्हाला मिळणारच आहे. जेव्हा लॉग इन करता पुढे ऑप्शन आहे डाउनलोड PDF, तिथून आपण मिळवू शकतो. आणि त्यानंतर आहे 7/12 अँड 8 एक्स्ट्रॅक्ट ऑफ रिस्पेक्टिव्ह लँड. इथं तुम्हाला काय करायचं की तुम्ही भूमिहीन असल्यामुळे 7/12 8 देऊ शकत नाहीये, तर तुम्हाला एक 100 रुपयाचा बॉन्डवर ॲफिडेव्हिट करायचे, कोर्टामध्ये जायचे, तिकडून बॉन्ड घेऊन भूमिहीन असल्याबाबतचे ॲफिडेव्हिट करा आणि ते अपलोड करायचे. तर हे डॉक्युमेंट्स होते. त्यानंतर कंटिन्यू या बटनाला क्लिक करूया. खूप सिंपल प्रोसेस आहे, जास्त याच्यामध्ये हे करायची गरज नाहीये. आपण इकडे पाहूया,
इकडे आपण ऍप्लिकंट कोण आहे त्याची डिटेल्स इथं फिल करायची. ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या टाइमला केलेली आहे तिकडे येणार आहे. तर इकडे मी निवडतो श्रीमती. तुमचं जे असेल ते निवडा. त्यानंतर वडिलांचं नाव निवडायचे किंवा पतीचं नाव निवडायचे. इकडे मी त्यांच्या वडिलांचं नाव निवडतो. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करा. इकडे जेंडर, ईमेल आयडी असेल तर एंटर करू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर तुमचा व्यवसाय इकडे निवडायचा आहे. तुमचं जे काम असेल ते निवडायचं. तुमचं मोलमजुरी असेल, शेतकरी असेल, शेतमजुरी असेल ते निवडायचं. शेतकरी इकडे नाही निवडू शकत कारण आपण भूमीसाठी अर्ज करतो म्हणून कामगार निवडतो मी माझं. त्यानंतर आधारचा नंबर मला इकडे एंटर करायचा आहे. त्यानंतर मी जिकडे राहतो त्याचा पत्ता मी इकडे एंटर करतोय. माझा पत्ता जो आहे तो मी टाकलेला आहे. इकडे आलेले काही करेक्शन वगैरे वाटत असेल करून घ्या. पत्ता तुमचा इकडे एंटर करा. मराठीमध्ये करेक्ट यायला हवा. आणि त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, तालुका, त्यानंतर गावाचं नाव. तुमचं जे गाव असेल तुम्ही निवडू शकता विद्यार्थी मित्रांनो. गाव इकडे माजलगाव मी शोधत आहे. ओके, तर मला माजलगाव माझं मिळालेलं आहे. त्यानंतर पिनकोड, माझ्या एरियाचा पिनकोड. त्यानंतर विचारले इज लँड ओन बाय ऍप्लिकंट. जर तुम्ही अर्जदार यांना जमीन नावे आहे का, तर एस नो निवडा, शक्यतो नो निवडा. त्यानंतर इज ऍप्लिकंट लेबरर ऑन समवन एल्स फार्म. आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतो का, एस नो निवडू शकता. मी माझं नो निवडतो. तुम्ही एस नो कुठलेही निवडू शकता आणि समावेश करा या बटनाला क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपण हा फॉर्म भरलेला आहे. त्याचा एक ऍप्लिकेशन आयडी जनरेट झालेला आहे. तो आपल्याला फ्युचर केसेस मध्ये लागणार आहे. तर हा लक्षात ठेवा किंवा कॉपी करून घ्या. तसं तुमच्या मोबाईलला पण येतो. ओके बटनाला प्रेस करूया. त्यानंतर आहे अपलोड डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो घ्यायचा ज्याची रुंदी 160 पिक्सल आणि उंची 200 ते 212 पिक्सल असेल. मी इकडे क्लिक करून ते डॉक्युमेंट इथून अटॅच करतो. त्यानंतर इकडे ओळखीचा पुरावा. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड मी इकडून निवडणार आहे. मी ऑलरेडी डॉक्युमेंट स्कॅन केले ते मी इकडे निवडत आहे. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करून निवडा. त्यानंतर आहे शिधापत्रिका, मी माझी निवडतोय. तुम्ही यापैकी कुठलेही एक कागद निवडू शकता. त्यानंतर इकडे विचारलंय इतर मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वोटर आयडी किंवा तुमचं पॅन कार्ड जोडू शकता. त्यानंतर आहे स्वघोषणापत्र. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की स्वघोषणापत्र तुम्हाला पुढे मिळणार आहे. तिकडे एक पीडीएफ आहे, याला क्लिक करा. ही पीडीएफ ओपन झाल्यानंतर या फर्स्ट पेजची प्रिंट घ्या, फोटो, बाकी डिटेल्स फिल करा आणि त्यानंतर तुम्ही इकडे अपलोड करू शकता. मी इकडे अपलोड करतोय. त्यानंतर संबंधित जागेचा 7/12 किंवा 8चा उतारा. या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं होतं की तुमच्याकडे शेती नसल्यामुळे तुम्ही भूमींचं ऍफिडेव्हिट बनवून इकडे अपलोड करायचं. मी अपलोड करतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनाला क्लिक करायचे. फोटोची साईज 160 पिक्सल असावी असं त्यांचं म्हणणं आहे याच्यामध्ये. तर आपण फोटो चेंज करूया. दुसरा फोटो घेतो आणि अपलोड डॉक्युमेंटच्या बटनाला क्लिक करतो. आता इकडं एवढी बेसिक सगळी माहिती फिल झाल्याच्या नंतर आता पुढे आलेला आहे की तुमचा डॉक्युमेंट पूर्ण अपलोड झालेला आहे, पेमेंट करा. त्यानंतर ओके या बटनाला क्लिक करूया. इकडे तुमचे ऍप्लिकेशन नेम, लागणारी फीस वगैरे आलेली आहे आणि कन्फर्म या बटनाला क्लिक करायचं. या पद्धतीने तुम्ही पेमेंट करायचं. तर पेमेंट करण्यासाठी कन्फर्मला क्लिक करूया. इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला 4 ऑप्शन आहे. तुम्हाला जे सुटेबल आहे ते ऑप्शन निवडू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे तर तुमच्याकडे एटीएम, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आणखी कुठल्या पद्धती असतील तर त्या असाव्यात. त्यानंतर इकडे QR पण दिले. QR च्या मदतीने तुम्ही सुद्धा पेमेंट करू शकता. QR ला स्कॅन करा. QR फोन पे, गुगल पे असेल त्याच्यामध्ये अवेलेबल असतो तिथून करू शकता. आणि हे पेमेंट झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक रेसिप्ट जनरेट होणार आहे या ऍप्लिकेशनची आणि ती रेसिप्ट तुम्हाला समोर पाहायला मिळणार आहे. त्याची प्रिंट आउट घ्यायची आहे आपल्याला आणि ही प्रिंट आउट घेतल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ह्या होम या बटनाला येतात विद्यार्थी मित्रांनो, तर एकदा लॉग इन करूयात आपण. लॉग आउट झालेलं आपण. तर त्याचं फ्युचर रेफरन्सेससाठी आपल्याला ते घ्यायचं असतं आणि ते घेतल्याच्या नंतर आपल्याला जेव्हा सर्टिफिकेट येईल तर त्या नंबरवरून आपण चेक करू शकतो की आपलं सर्टिफिकेट मिळालंय नाही मिळालंय.
तर इकडे साईटचा काहीतरी एरर दिसतोय, त्यामुळे मी 1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करतो विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आता वेबसाईट परत सुरळीत झाली आहे. तर व्हिडिओ स्किप केलता, तर आता परत आपण याला लॉग इन करूया आणि जे ऍप्लिकेशन आपण केलं होतं त्याचं स्टेटस आपल्याला या डॅशबोर्डला पाहायला मिळणार आहे. या डॅशबोर्ड मध्ये आणखी इकडे ज्या सर्व्हिसेस आहेत, इकडे वेब पेज लोड झालेला नाहीये, इकडे ज्या सर्व्हिसेस आहेत त्या इकडे पाहायला मिळतील आणि इतर सर्व्हिसेसला तुम्ही सुद्धा ऍक्सेस याच्या माध्यमातून घेताय. मी पेजला रिलोड करतोय, खूप वेळ घेते असं वाटतंय. हा वेबसाईटचा टेक्निकल इश्यू आहे, असा होत नाही बहुतेक, परंतु आज झालेला आहे. 1 मिनिट आपण व्हिडिओ पॉज करूया. ओके, तर पहा, आपण जो सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन केलं होतं, ऍप्लिकेशन इथं दाखवतो. मी पेमेंट केलं असेल तर त्याची डेट आणि स्टेटस दाखवल. मी पेमेंट केलेलं नाहीये, तुम्ही पेमेंट करा, तुम्हाला इकडे दाखवल. त्यानंतर तुमची रेसिप्ट तुम्हाला इकडे डाउनलोड पाहायला मिळणार आहे किंवा डिपार्टमेंट डॅशबोर्डला जाऊन सुद्धा मिळू शकते. त्यानंतर एक सर्टिफिकेट तुम्हाला मिळण्याचा कालावधी दिलेला आहे इकडे, त्याची तारीख कधी मिळू शकतं त्याची तारीख वगैरे देतात इथे. आणि त्यानंतर जर तुमचं सर्टिफिकेट आलं तर डाउनलोड बटनाला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने हा ऍप्लिकेशन आपल्याला फॉर्म भरायचा होता. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण लक्षात आलेलं असेल आणि अशा पद्धतीने तुम्ही ऍप्लिकेशन करताल. जर तुम्हाला येणाऱ्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका